नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 2 जून. आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे, तर कोणत्या ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे. पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आपण बघतोय की नाशिक, मुंबई, तसेच संभाजीनगर, अकोला, नांदेड, अकोला, सोलापूर, सांगली या भागामध्ये वातावरण कसे असणार आहे. तसेच सांगली, गोकाक, बागलकोट या ठिकाणी सुद्धा वातावरण सकाळचे कोणत्या ठिकाणी पावसाचा अंदाज, तर कोणत्या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पडणार आहे आज मित्रांनो. तर आपण सुरुवात करूया नाशिक या ठिकाणी. तर तुम्ही बघताय की नाशिक, इगतपुरी, तसेच मनमाड, त्र्यंबक, सिन्नर, करडा, वणी, तसेच सापुतारा, सटाणा या ठिकाणी सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे. तर नाशिक, इगतपुरी या ठिकाणी थोडासा कमी स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला 9च्या सुमारास बघायला भेटू शकतो. तसेच सिल्वास, धानू, पालघर, वाडा, कल्याण, डोंबिवली, मुंबई, कोकण किनारपट्टी, कोपोला, गोरेगाव, रत्नागिरी, राजापूर, चिपळूण या ठिकाणी सुद्धा सकाळचा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो मित्रांनो. तसेच सांगली, सातारा, पुणे विभागामध्ये पुणे, अकलूज, सोलापूर, विजयपूर, तसेच हुबळ्ळी, कोप्पल या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी पाऊस हा मध्यम स्वरूपाचा आपल्याला बघायला भेटू शकतो मित्रांनो. आपण जर संभाजीनगर या ठिकाणी जर बघितलं तर संभाजीनगर, तसेच जालना, पैठण, बीड, माजलगाव, परभणी, जिंतूर, लोणार, सिल्लोड, चिखली या ठिकाणी वातावरण हे सकाळचं ढगाळ वातावरण असणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला भेटू शकतो. तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा होऊ शकते मित्रांनो. तसेच मालेगाव, धुळे, पारोळा, जळगाव, खामगाव, तसेच साक्री, शिरपूर, नंदुरबार, नवापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी पाऊस ही पडण्याची शक्यता आहे मित्रांनो. आपण 2च्या सुमारास किंवा 1-2च्या नंतर जर वातावरणात कोणता बदल झाला आहे तो पण आपण बघणार आहोत. त्या अगोदर आपण बघू की अमरावती विभागामध्ये अमरावती, अरबी, अकोला, करजाना, यवतमाळ, खामगाव, अकोट, अचलपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारेसुद्धा वातावरण दिसणार आहे मित्रांनो. तसेच गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, कापसी, पुसद, अकोला, नांदेड, वाघोला, रामगुडम, बिजापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी पाऊस एकदम कमी स्वरूपाचा आपल्याला बघायला भेटू शकतो. तसेच मुंबई विभागामध्ये बघितलं तर मुंबई, दापोली, रत्नागिरी या ठिकाणी सुद्धा सकाळीचं वातावरण हे पावसाचं असणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पाऊस हलक्या स्वरूपाचा पडण्याची शक्यता आहे. तसेच पणजी, सिरसी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाचं ढगाळ असणार आहे. त्या ठिकाणीसुद्धा पाऊस पडण्याची थोडी शक्यता आहे मित्रांनो. तर आपण हे वातावरण किती वाजेपर्यंत असणार आहे ते पण आपण बघणार आहोत. तर आपण बघतोय 2च्या सुमारासमध्ये कोणता बदल होणार आहे हवामानामध्ये, वातावरणामध्ये. तर बघतोय की नाशिक या ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो. तसेच पालघर, वलसाड, मुंबई, पुणे विभाग, तसेच सातारा, दापोली, रत्नागिरी, सांगली या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असून त्या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो. तसेच सिरसी, दावणगेरे, चिखलमगुरू, मंगळुरू, बेंगलुरू या ठिकाणीसुद्धा पाऊस हा कमी स्वरूपाचा असू शकतो मित्रांनो 2च्या नंतर. तसेच आपण जर बघितलं की संभाजीनगर, श्री छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीसुद्धा जर बघितलं आपण की पैठण, वैजापूर, श्रीरामपूर, गंगापूर, अंबड, जालना या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी त्या पावसाच्या सरीसुद्धा आपल्याला बघायला भेटू शकतात. तसेच मालेगाव, चाळीसगाव, कन्नड, सिल्लोड, अजंठा, मोरा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला पावसाच्या सरीसुद्धा आपल्याला बघायला भेटू शकतात मित्रांनो. आपण दुपारचे 2 वाजेपर्यंत हे वातावरण जे आपण बघितलेलं आहे. वातावरणामध्ये कोणता बदल होत आहे आणि होणार आहे हे पण आपण बघितलं आहे. तर 2 नंतर कोणता परत वातावरणात बदल होणार आहे आपण ते पण बघणार आहोत. त्या अगोदर तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.